नाशिक. शिक्षण आणि करिअरची स्वप्न डोळ्यांत साठवून एक मराठी मुलगी जेव्हा एका मोठ्या IT कंपनीत नोकरीला लागते, घरच्यांचा अभिमान, स्वतःची स्वप्न आणि एक साधं सुरक्षित आयुष्य जगण्याची तिची इच्छा असते. सगळं काही अगदी सुरळीत सुरू होतं, पण हळूहळू काहीतरी बदलायला लागतं. तिच्या बोलण्यात, तिच्या सवयींमध्ये, तिच्या निर्णयांमध्ये सुरुवातीला कुणालाच काही जाणवत नाही. पण हा बदल फक्त तिच्या पुरताच मर्यादित नव्हता. गेल्या 4-5 वर्षात अशाच प्रकारे अनेक मुली नकळत एका जाळ्यात अडकत गेल्या होत्या. विश्वास, मैत्री आणि प्रेमाच्या नावाखाली विणलेलं एक अदृश्य जाळं, ज्यातून बाहेर पडणं इतकं सोपं नव्हतं. धक्कादायक गोष्ट म्हणजे या सगळ्यांमागचं सत्य इतकं खोल होतं की जेव्हा ते हळूहळू उघड व्हायला लागलं तेव्हा प्रत्येकाचा थरकाप उडाला. ही कथा आहे त्या घटनावर आधारित, जी सध्या नाशिकमधील एका IT कंपनीत घडली. कशा प्रकारे सर्वसामान्य घरातील मुलीला टार्गेट करून, तिला आपुलकी दाखवून, तिचा पगार वाढवून तिला प्रेमात पाडलं जात होतं. तिच्यासोबत संबंध प्रस्थापित करून, तिचा विश्वास जिंकून, तिला लग्नाचं स्वप्न दाखवून जाळ्यात अडकवलं जात होतं. आणि शेवटी तिला धमकीही मिळत होती, जर धर्म बदलून आमचे उपवास पकडले नाहीत तर तुझे व्हिडिओ, फोटो व्हायरल होतील. आणि या चक्रवादात अडकल्यावर त्या मुलीला त्यांचं ऐकावंच लागत. असे एकच नाही, अनेक मुलींसोबत घडत होतं. पण शेवटी एक गरीब घरातील मुलगी जेव्हा तिथं नोकरीला लागली, तिच्यासोबत जेव्हा हे सगळं घडत होतं, तेव्हा ती कशा प्रकारे आवाज उठवते, कसे सत्य बाहेर आणते, हेच आपण या कथेत बघू. कारण इथे प्रत्येक वळणावर एक नवीन धक्का लपलेला आहे. नाशिक. रात्रीचे 2 वाजले होते. शहर झोपलं होतं, पण एका छोट्याशा भाड्याच्या खोलीत एक फोन सतत वाजत होता. स्क्रीनवर आई असं नाव झळकत होतं. कॉल 1दा, 2दा, 3दा, पण फोन उचलला जात नव्हता. खोलीत पूर्ण शांतता होती, फक्त खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याचा आवाज आणि टेबलावर पडलेला एक मोबाईल, ज्याच्या स्क्रीनवर अजूनही आई कॉलिंग दिसत होतं. त्या रात्री काहीतरी घडलं होतं, खूप मोठं, पण त्या क्षणी कुणालाच त्याची कल्पना नव्हती. ही कथा आहे दुर्वाची, एका साध्या निरागस मुलीची, जी फक्त स्वप्न पूर्ण करायला घराबाहेर पडली होती. पण तिला अजून कल्पनाही नव्हती की काही स्वप्न पूर्ण करताना आयुष्यच बदलून जातं. दुर्वा एका छोट्या गावातून नाशिकला नोकरी करण्यासाठी आली होती. डोळ्यांत स्वप्न, मनात आशा आणि हातात तिच्या आईने दिलेला एक छोटासा गणपती. कधीही घाबरलीस तर हा आहे तुझ्यासोबत, आईने सांगितलेलं वाक्य अजूनही तिच्या कानात घुमत होतं. नाशिकमध्ये तिला एका मोठ्या IT कंपनीत नोकरी मिळाली. पहिल्याच दिवशी ती खूप नर्वस होती. नवीन लोक, नवीन ऑफिस, सगळं अनोळखी. पण ती स्वतःला सतत सांगत होती, दुर्वा तू करू शकतेस. पहिले काही दिवस सगळं ठीक चाललं होतं. काम, शिकणं, लोकांशी ओळख वाढवणं. हळूहळू ती त्या इन्व्हायरमेंटमध्ये ॲडजस्ट होत होती. पण त्या ऑफिसमध्ये एक नजर सतत तिच्यावर होती, शांत, निरीक्षण करणारी आणि योग्य वेळेची वाट बघणारी. तो होता साहिल. साहिल इतरांपेक्षा थोडा वेगळा होता. तो खूप कमी बोलायचा, पण जेव्हा बोलायचा ते थेट मनात उतरायचं. त्याचा कॉन्फिडन्स, त्याचा ॲटिट्यूड आणि लोकांच्या मनात शिरण्याची त्याची पद्धत काहीतरी वेगळंच होतं. एक दिवस दुपारच्या ब्रेकमध्ये दुर्वा कॅन्टीनमध्ये एकटीच बसली होती, थोडी हरवलेली. तेवढ्यात कुणीतरी तिच्या समोर येऊन बसलं. नवीन आहेस का? आवाज शांत होता, पण थेट तिच्या लक्षात घुसणारा. दुर्वानं वर पाहिलं. साहिल तिच्यासमोर बसला होता, हलकंसं हसत. हो, म्हणजे अजून सगळंच नवीन आहे. ती थोडी अडखळत म्हणाली, रिलॅक्स. सगळ्यांना सुरुवातीला असंच वाटतं. काही हेल्प लागली तर सांग. त्या एका वाक्यानं एक कनेक्शन तयार झालं. त्या दिवसानंतर साहिल अधूनमधून दुर्वाशी बोलायला लागला. कधी कामात मदत, कधी रॅन्डम जोक्स, तर कधी फक्त तिची चौकशी. आणि दुर्वालाही हळूहळू तो कम्फर्टेबल वाटायला लागला. नवीन शहरात कुणीतरी आपलं आहे, ही भावना खूप मोठी असते. दिवस जात होते आणि दोघांची मैत्री वाढत होती. लंच एकत्र, ब्रेक एकत्र, शिफ्ट्स एकत्र. दुर्वाला आता ऑफिस म्हणजे फक्त काम नव्हतं, तर एक सवय झाली होती. आणि त्या सवयीमध्ये साहिल होता. पण हळूहळू काहीतरी बदलायला लागलं. दुर्वा आधी रोज आईला फोन करायची, आता ती नंतर करते असं म्हणत आईलाच टाळायला लागली. ती आधी तिच्या मैत्रिणींसोबत वेळ घालवायची, आता ती फक्त साहिलसोबतच दिसायची. एकदा तिच्या सहकार्यानं विचारलं, दुर्वा तू खूप बदलली, सगळं ठीक आहे ना? ती लगेचच हसली. अरे काही नाही, फक्त कामच जास्त आहे. साहिल आता दुर्वाच्या खूप जवळ आला होता. तो तिच्या पर्सनल गोष्टी तिला विचारायचा, तिचे विकनेस, तिचे फेअर्स. तुला सगळ्यात जास्त भीती कशाची वाटती? तुला कधी कुणी हर्ट केलं आहे का? दुर्वा सगळंच आता त्याला सांगायला लागली, कारण तिला वाटत होतं हा मला
समजतो आणि हळूहळू ती त्याच्यावर इमोशनली डिपेंड व्हायला लागली. एक दिवस रात्री उशिराच शिफ्ट संपली होती. बाहेर जोराचा पाऊस पडत होता. दुर्वा एकटीच बसची वाट बघत बाहेर उभी होती. तेवढ्यातच साहिल तिच्या जवळ आला. इतक्या रात्री तू एकटी जाऊ नकोस, मी तुला सोडतो. दुर्वानं थोडा विचार केला पण शेवटी होकार दिला. त्या रात्री गाडीत एक विचित्र शांतता होती. पावसाचे थेंब काचांवर आदळत होते आणि दोघंही काहीतरी बोलायचं थांबवत होते. अचानक साहिल तिला म्हणाला, दुर्वा, मला तुला काही सांगायचं आहे. दुर्वाचं मन जोरजोरात धडधडायला लागलं. काय? ती हळू आवाजात म्हणाली. साहिल काही सेकंद शांत राहिला आणि मग म्हणाला, मला तू खूप आवडायला लागली आहेस. त्या एका वाक्यानं सगळंच बदललं. दुर्वा काही क्षण काहीच बोलली नाही. तिच्या डोक्यात हजारो विचार चालू होते. त्या रात्रीनंतर दुर्वाचं आयुष्य जणू बदलायलाच लागलं. सगळं काही वेगळं वाटू लागलं. सकाळी उठल्यावर पहिला मेसेज गुड मॉर्निंग साहिलचा. रात्री झोपायच्या आधी शेवटचा कॉल पुन्हा साहिलचाच. हळूहळू तिच्या दिवसाची सुरुवात आणि शेवट दोन्हीही त्याच्याशिवाय अपूर्ण वाटायला लागले आणि दुर्वालाही ते सगळं खूप सुंदर वाटत होतं. कारण ती प्रेमात पडत होती किंवा कदाचित तिला तसं वाटत होतं. ऑफिसमध्ये आता सगळ्यांनाच त्यांच्या नात्याची कल्पना येऊ लागली होती. पण कुणी काही बोलत नव्हतं. फक्त काही नजर, काही कुजबूज आणि काही शांत प्रश्न जे उत्तराशिवायच राहायचे. साहिल खूप काळजी घेत होता. तू खाल्लंस का? तू ठीक आहेस ना? तुला काही झालं तर मला सहन होणार नाही. या सगळ्या गोष्टींनी दुर्वाच्या मनात त्याच्यासाठी एक वेगळीच जागा तयार झाली. तिला वाटायला लागलं, हा माणूस माझ्यासाठी काहीही करेल. पण प्रेम आणि नियंत्रण यामध्ये एक खूप बारीक रेषा असते आणि ती रेषा दुर्वाला अजून दिसत नव्हती. हळूहळू साहिलच्या बोलण्यात छोटे छोटे बदल दिसायला लागले. तू त्या मुलींशी जास्त बोलू नकोस, त्या तुझ्यासाठी चांगल्या नाहीत. तुला माझ्यावर विश्वास नाही का? सुरुवातीला दुर्वाला ते थोडं विचित्रच वाटलं, पण तिनं त्याकडे दुर्लक्ष केलं कारण तिला वाटलं तो फक्त माझी काळजी घेतोय. दिवसागणिक तिचं जग छोटं होत गेलं. फ्रेंड्स कमी झाले, कॉल्स कमी झाले आणि तिचं सगळं लक्ष फक्त साहिलवरच केंद्रित झालं. एक दिवस तिच्या आईचा तिला फोन आला. दुर्वा, तू ठीक आहेस ना? खूप दिवस झाले तुझ्याशी नीट बोलणं झालं नाही. दुर्वा थोडी शांत झाली. हो आई, सगळं ठीक आहे, फक्त काम जास्त आहे. आईला काहीतरी वेगळं जाणवत होतं पण दुर्वाने विषय बदलला. त्या रात्री साहिलनं अचानकच विचारलं, दुर्वा, तुला कधी असं वाटतं का की आपण जसं जगतोय ते सगळंच चुकीचं आहे? दुर्वा गोंधळली. म्हणजे? साहिल शांतपणे तिला म्हणाला, म्हणजे काही गोष्टी आपण लहानपणापासूनच मानतो पण त्या खरंच बरोबर असतात का? दुर्वा काहीच बोलली नाही. तिला तो विषय समजतच नव्हता. पण तिला एक गोष्ट नक्की जाणवत होती, साहिल तिच्या विचारांवर हळूहळू परिणाम करत होता. पुढच्या काही दिवसांत तो अशा प्रकारच्या गोष्टी बोलायला लागला, कधी इनडायरेक्टली, कधी जोक्समध्ये, तर कधी कधी सिरियस टोनमध्ये. तुला नाही वाटत तुमची लोक खूप अंधविश्वास ठेवतात? खरंच असतो का तुमचा हा देव बरं? अडचणीत तर नाही येत धावून. खरं काय आहे हे शोधायला पाहिजे तू, कारण आता तर तू माझी बायको होणार आहेस. दुर्वा सुरुवातीला फक्त त्याचं ऐकतच राहिली, पण हळूहळू ती त्या गोष्टींवर आता विचार करायला लागली. हीच ती वेळ होती जेव्हा तिच्यातला बदल बाहेरून सगळ्यांनाच दिसायला लागला होता. ती आधीसारखी आता हसत नव्हती. ती शांत झाली होती. कधीकधी खूप विचारात हरवलेली दिसायची. ऑफिसमधली तिची एक मैत्रीण प्राची एक दिवस तिच्याकडे आली. दुर्वा, तू ठीक नाहीस, मला सांग काय झालंय? दुर्वानं लगेचच उत्तर दिलं, अगं काही नाही, सगळं ठीक आहे. पण प्राचीला तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच दिसत होतं. भीती, गोंधळ आणि काहीतरी लपवण्याचा प्रयत्न. त्या रात्री दुर्वा आणि साहिल एकत्र बसले होते. साहिल अचानकच म्हणाला, दुर्वा, जर मी तुला सांगितलं की लग्नानंतर किंवा असं म्हण आत्ताच काही गोष्टी बदलायला लागतील तर तू माझ्यासाठी त्या गोष्टी बदलशील का? दुर्वाचं मन थोडं थांबलं. म्हणजे? तो तिच्या डोळ्यात पाहतच म्हणाला, तू माझ्यावर प्रेम करतेस ना? दुर्वा शांत झाली आणि हळूच म्हणाली, हो. साहिल हसला. मग माझ्यासाठी काही गोष्टी बदलायला काय हरकत आहे तुला? ठीक आहे, बदलेल, दुर्वा त्याला म्हणाली. त्या क्षणी दुर्वाने काहीच विचार केला नाही, कारण प्रेमात लोक विचार करत नाहीत, ते फक्त विश्वास ठेवतात. पण तो विश्वास
कधीकधी सगळ्यात मोठी चूक ठरतो. पुढच्या काही दिवसांत दुर्वाच्या आयुष्यात अजून बदल झाले. ती आता काही गोष्टी टाळायला लागली होती. काही गोष्टी आईवडिलांपासून मैत्रिणींपासून लपवायला लागली होती आणि काही गोष्टी न सांगताच ती स्वीकारायला लागली होती. पण तिच्या लक्षात येत नव्हतं की ती हळूहळू स्वतःपासून, आपल्या घरच्यांपासून दूर जात आहे. एक दिवस प्राचीनं तिला थांबवलं. दुर्वा, मला खरं सांग, साहिल तुझ्यावर प्रेशर टाकतोय का कशाचं? दुर्वा एकदम चिडली. तू वेडी झाली आहेस का? तो माझी खूप काळजी घेतो. प्राची शांत झाली, पण तिच्या मनात एक शंका तयार झाली होती आणि ती शंका फक्त प्राचीपुरतीच मर्यादित नव्हती. ऑफिसमध्ये अजून काही तिच्यासारख्याच मुली होत्या ज्या अगदी दुर्वासारख्याच खूप बदलत होत्या. पण कुणालाच कळत नव्हतं की हे सगळं का होतंय. दिवस बदलत होते, पण दुर्वाच्या आयुष्यातला प्रकाश हळूहळू कमी होत होता. आधी जी मुलगी प्रत्येक छोट्या गोष्टीत आनंद शोधायची, ती आता शांत झाली होती. तिच्या चेहऱ्यावरचं हसू हरवलं होतं आणि डोळ्यांत एक विचित्र रिकामेपण दिसायला लागलं होतं. साहिल आता फक्त तिच्या आयुष्यात नव्हता, तो तिच्या आयुष्याचा केंद्रबिंदू झाला होता. ती काय करेल, ती कुठे जाईल, कोणाशी बोलेल, सगळं काही हळूहळू त्याच्यावर अवलंबून झालं होतं. दुर्वा, तू माझं ऐकलं तरच सगळं ठीक राहील. त्याचा आवाज आता आधीसारखा मऊ राहिला नव्हता, त्यात आदेश होता. दुर्वा काही बोलली नाही, कारण तिच्या मनात एक भीती बसली होती. जर मी याचं ऐकलं नाही तर तो मला सोडून जाईल. आणि कधीकधी लोकांना व्यक्ती गमावण्याची भीती स्वतःला गमावण्यापेक्षा जास्त वाटते. पुढच्या काही दिवसात साहिलनं तिच्यावर अजून काही गोष्टी लादायला सुरुवात केली. तू हे अजिबात करू नकोस, तू तिथे जाऊच नकोस, तू त्यांच्याशी अजिबात बोलू नकोस. आणि दुर्वा हळूहळू सगळं त्याचं मान्य करत गेली. तिला वाटत होतं हे सगळं फक्त प्रेमासाठी आहे, पण ते प्रेम नव्हतं, तो नियंत्रण होता. एक दिवस साहिलनं तिला एका ठिकाणी बोलवलं, ऑफिसपासून थोडंसं दूर. एक छोटंसं घर, शांत आणि थोडंसं अंधारलेलं. दुर्वा आत गेली. तिला थोडीशी भीती वाटत होती. साहिल, आपण इथे का आलोय? साहिल शांतपणे म्हणाला, तुला काहीतरी दाखवायचं आहे. त्या घरात अजून काही लोक होते, 2-3 मुली आणि काही अनोळखी चेहरे. दुर्वाने त्या मुलींना पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर एकच भावना होती, शांतता. पण ती नैसर्गिक नव्हती, ती दबावाखाली आलेली शांतता होती. दुर्वाच्या मनात अचानक एक अस्वस्थता निर्माण झाली. हे सगळं काय आहे? साहिल तिच्या जवळ आला आणि हळू आवाजात तिला म्हणाला, दुर्वा, काही गोष्टी स्वीकारायला लागतात आयुष्यात पुढे जायचं असेल तर. त्या क्षणी दुर्वाच्या मनात पहिल्यांदाच एक प्रश्न निर्माण झाला, मी नेमकं काय करत आहे? पण तो प्रश्न ती स्वतःलाच विचारू शकत नव्हती, कारण तिच्या मनात अजूनही एकच गोष्ट होती, साहिल मला सोडून जाऊ नये. त्या दिवसानंतर दुर्वाच्या आयुष्यात अजून बदल झाले. ती आता स्वतःचे डिसिजन घेणं थांबवलं होतं. ती फक्त त्याला फॉलो करत होती, पण त्या बदलाचा परिणाम तिच्या मनावर होऊ लागला होता. रात्री तिला झोपच येत नव्हती. ती वारंवार जागी व्हायची. तिला स्वतःचं रिफ्लेक्शनही आता ओळखूच येत नव्हतं. ही मीच आहे का? सलवार कमीज घालणारी, बुरखा घालणारी मुलगी. एक दिवस ती ऑफिसमध्ये बसली होती. तिच्यासमोर स्क्रीन चालू होती, पण तिचं लक्ष कुठेच नव्हतं. तेवढ्यातच प्राची तिच्या जवळ आली. दुर्वा, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे आत्ताच. दुर्वा थोडी घाबरली. काय झालं? प्राचीने आजूबाजूला पाहिलं आणि हळू आवाजातच तिला म्हणाली, तू एकटी नाहीस. दुर्वा गोंधळली. म्हणजे? प्राचीनं तिचा हात पकडला. ज्या गोष्टी तुझ्यासोबत चालू आहेत त्या अजून काही मुलींसोबतही चालू आहेत आणि मुलींसोबत घडूनही गेले आहे. काहींनी तर नोकरी देखील सोडली आहे, फक्त आवाज कोणी उठवला नाही. दुर्वाचं हृदय थांबल्यासारखं झालं. काय? प्राची पुढे म्हणाली, मी काही दिवसांपासून इथे ऑब्झर्व करते. पॅटर्न आहे, अगदी सेम पॅटर्न. पहिल्यांदा मैत्री, मग जवळीक, मग कंट्रोल आणि मग धर्म. ती थांबली. दुर्वाच्या डोळ्यांत भीती दिसायला लागली. आणि मग? प्राचीनं हळू आवाजातच म्हटलं, मग ते तुला बदलायला लावतात, पूर्ण त्यांच्यासारखंच. त्या एका वाक्यानं दुर्वाच्या अंगावर शहारे आले. तिच्या डोक्यात सगळं काही फिरायला लागलं. साहिलचे ते शब्द,
त्याचं ते वागणं, ते घर, ते मुलं, त्या मुली, त्यांचे रिवाज सगळं एकमेकांशी जोडायला लागलं आणि पहिल्यांदाच तिला जाणवलं की मी यात अडकली आहे. पण आता यातून बाहेर पडणं इतकं तिच्यासाठी सोपं नव्हतं, कारण तिच्याकडे गमवायला खूप काही होतं आणि तिच्याकडे सांगायला मात्र कुणीच नव्हतं. त्या रात्री दुर्वा तिच्या खोलीत एकटीच बसली होती. फोन तिच्या हातात होता. आईचा नंबर स्क्रीनवर होता, पण ती कॉल करू शकत नव्हती, कारण काही गोष्टी शब्दात सांगणं खूप कठीण असतं आणि काही गोष्टी उशिराच कळतात. त्या रात्रीनंतर दुर्वाच्या आयुष्यात सगळं काही बदललं, पण यावेळी बदल तिच्या न कळत नव्हता. तिला सगळं दिसायला लागलं होतं. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक संकेत, प्रत्येक खोटं. ती ऑफिसमध्ये बसली होती, पण आता तिचं लक्ष फक्त एकाच गोष्टीवर होतं. सत्य काय आहे? साहिल नेहमीप्रमाणे तिच्याशी बोलायला आला. तू ठीक आहेस ना? आज जायचं का हॉटेलमध्ये? मूड फ्रेश करूया तुझा. दुर्वाने त्याच्याकडे पाहिलं. पहिल्यांदाच तिला त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळं दिसलं. ते प्रेम नव्हतं, तो काहीतरी लपवत होता. हो, मी ठीक आहे, आज नको, मला नाही जायचं कुठे, ती शांतपणे त्याला म्हणाली. पण आतून ती पूर्णपणे तुटलेली होती. त्या दिवशी तिनं एक निर्णय घेतला. मला सगळंच समजून घ्यायचं आहे. साहिल आणि त्याच्या सहकाऱ्यांचं नेमकं काय चालू आहे ती आता ऑब्झर्व करायला लागली. कोण कोणाशी बोलतं, कोण कोणासोबत जास्त वेळ घालवतं, आणि हळूहळू तिलाही एकच पॅटर्न दिसायला लागला. IT कंपनीमध्ये त्या मध्यमवर्गीय घरातून आलेल्या नवीन नवीन मुली, त्यांच्याशी मैत्री करणारे काही ठराविकच मुलं, हळूहळू जवळीक, प्रेम, त्यांच्यासोबत संबंध आणि त्यांचे व्हिडिओ बनवणं, आणि मग मुलींमध्ये तिच्यासारखाच बदल. ते सगळं अगदी सेम होतं. दुर्वाच्या अंगावर काटा आला. म्हणजे हे सगळं प्लॅन केलंय. त्या दिवशी ती पुन्हा प्राचीला भेटली. प्राची, मला सगळं सांग, तुला जे माहिती आहे ते सगळं. प्राचीनं काही सेकंद शांत राहून आजूबाजूला पाहिलं आणि मग म्हणाली, दुर्वा, हे फक्त रिलेशनशिप नाही, हे एक सिस्टीम आहे या लोकांची. दुर्वा थरथरली. म्हणजे? प्राची हळू आवाजातच म्हणाली, आपल्या या कंपनीमध्ये काही लोक ठरवून हिंदू मुलींना टार्गेट करतात ग. पहिल्यांदा त्यांचा ट्रस्ट जिंकतात, मग त्यांना इमोशनली ते वीक करतात आणि मग त्यांच्यावर ते कंट्रोल मिळवतात आणि नंतर लग्नाचा आमिष दाखवत धर्म बदलून त्या मुलीला. तिचं बोलणं ऐकून दुर्वाचं हृदय जोरजोरात धडधडायला लागलं. आणि पुढे? प्राचीच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती म्हणाली, पुढे ते त्यांना अशा गोष्टी करायला लावतात ज्या त्यांनी कधीच स्वतःहून केल्याच नसत्या. त्या क्षणी दुर्वाच्या डोक्यात सगळं काही क्लिअर झालं. ती फक्त प्रेमातच नव्हती पडली, ती एका मोठ्या जाळ्यात आता अडकली होती आणि त्या जाळ्याचा एक भाग तिचा प्रियकर साहिल होता. त्या रात्री दुर्वा तिच्या खोलीत बसली होती. तिच्या हातात फोन होता. ती सतत एकच विचार करत होती की मी आता काय करू? साहिलवर विश्वास ठेवावा की स्वतःवर? तेवढ्यातच तिच्या फोनवर एक मेसेज आला. अननोन नंबर होता. त्यावरून होतं, तुला सगळं समजलं आहे, पण आता उशीर झाला आहे. तुला इतक्या सहज यातून सुटता येणार नाही. दुर्वाचं रक्त गोठलं. हे कोण आहे? पुन्हा एक मेसेज. जास्त हुशारी करू नकोस, नाहीतर याचे परिणाम वाईट होतील. त्या क्षणी दुर्वाला समजलं, हे फक्त एक रिलेशनशिपच नव्हतं, पण आता ती यातून मागे फिरू शकत नव्हती. पुढच्याच दिवशी ऑफिसमध्ये एक वेगळीच हालचाल होती. काही लोक कुजबूज करत होते, काही जण फोनवर काहीतरी चर्चा करत होते. दुर्वाला काहीतरी तिथे वेगळंच जाणवलं. ती प्राचीकडे धावली. प्राची, काय झालं? प्राचीने हळू आवाजातच तिला सांगितलं, अगं, एका मुलीने कंप्लेंट केली आहे ऑफिसमधल्याच, त्याच मुलाबद्दल ज्याच्यावर प्रेम करते तू. दुर्वाच्या डोळ्यात आश्चर्य आणि भीती दोन्हीही दिसत होते. काय? हो, तिने सगळं काही सांगितलं आहे HR ला, सगळं. पण आपल्या HRनं नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केलं. याआधीही काही मुलींनी या मुलांविरोधात तक्रार दिली होती, पण कुठलीच ॲक्शन यावर घेतली गेली नाही. म्हणजे कदाचित ही सुद्धा यांच्यासोबत मिळालेली असेल. पण तुला माहिती आहे का, ही मुलगी शांत राहिली नाही. जेव्हा ती नोकरीसाठी इथे आली, तिच्यासोबत सेम तुझ्यासारखंच घडलं. तिच्यात बरेच बदल झाले. तिच्या घरच्यांनीही ऑब्झर्व केले. आपण जे उपवास पकडत नाही ते तिनं पकडले. चप्पल घालणं सोडलं. एवढंच नाही तर कपड्यांची स्टाईल बदलली. तुझ्यासारखंच
असं म्हणायला हरकत नाही. पण तिच्यातला बदल तिच्या आईवडिलांनी ओळखला. तिला काही प्रश्न विचारले आणि तिच्यासोबत काही वाईट गोष्टी घडण्याआधीच तिनं आपल्या आईवडिलांना सगळं काही सांगितलं. आणि आता त्याच मुलीनं या मुलांविरोधात पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दिली आहे. खरं तर त्या एका तक्रारीने सगळंच हलायला लागलं आहे इथे. आणि म्हणूनच ऑफिसमध्ये चौकशी सुरू झाली आहे बरीच. काही मुलींना अचानकच कॉल आले, काहींना वेगळं बोलवलं गेलं चौकशीसाठी. एवढंच नाही तर काही मुली ज्या पोलीस अधिकारी आहेत त्या गेल्या 1-1.5 महिन्यांपासून आपल्याच ऑफिसमध्ये काम करून इथे लक्ष ठेवत होत्या आणि त्यांनी बरीच इन्क्वायरी केली. मी बऱ्याच गोष्टी त्यांच्या सोबतही घडायला लागल्या होत्या, सेम तुझ्यासारख्याच. आता दुर्वा देखील घाबरली होती. साहिलचा चेहरा पहिल्यांदाच बदललेला दिसत होता. तो घाबरलेला होता. दुर्वाने त्याच्याकडे पाहिलं आणि तिला समजलं तोही ह्या सगळ्यांचाच एक भाग आहे. त्या रात्री दुर्वा पुन्हा एकटीच बसली होती. पण यावेळी ती घाबरलेली नव्हती. ती ठरवून बसलेली होती. मीही शांत बसणार नाही. तिनं आपला फोन उचलला आणि 1 नंबर डायल केला. तिचे हात थरथरत होते, तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण आवाज मात्र ठाम होता. हॅलो, मला देखील तक्रार नोंदवायची आहे. माझ्यासोबत सुद्धा सेम असाच प्रकार या कंपनीमध्ये घडला आहे. मी सुद्धा या गोष्टींना बळी पडली आहे. पण मला यातून वाचायचं आहे. माझे व्हिडिओज, माझे फोटोज जर लीक झाले तर माझ्या घरच्यांची इज्जत धुळीस मिळेल. मी कुणाला तोंड दाखवायच्या लायक राहणार नाही. मी कशी या गोष्टींमध्ये फसले की मला फसवलं गेलं हे मला माहिती नाही. आता मला यातून बाहेर पडायचं आहे. ती फोनवर रडत होती. एका खेडेगावातून नाशिकच्या IT कंपनीत आलेली दुर्वा आज पूर्णपणे बदलली होती. पण आता हा बदल तिच्या मनाचा नव्हता, तर तिच्या जखमांचा होता. त्या रात्रीनंतर दुर्वा झोपलीच नाही. तिच्या डोक्यात एकच प्रश्न घुमत होता, मी इतकी आंधळी कशी झाले? तिनं स्वतःलाच आरशात पाहिलं आणि तिला स्वतः ओळखू येत नव्हतं. ती तीच पहिली स्टायलिश दुर्वा राहिली नव्हती. पण यावेळी ती घाबरलेली नव्हती. यावेळी ती तयार होती सगळं काही संपवायला आणि सत्य बाहेर आणायला. दुसऱ्याच दिवशी सकाळी ती शांतपणे ऑफिसला गेली. सगळं नॉर्मल असल्यासारखं वागत होती, पण आतून ती एक पाऊल प्लॅन करत होती. ती त्या मुलीला पुन्हा भेटली. तीच मुलगी जी तिला सत्य सांगत होती. प्राची, आपण हे थांबवू शकतो का? विचार. दुर्वानं हळू आवाजातच विचारलं. ती मुलगी काही क्षण शांत राहिली आणि मग तिला म्हणाली, हो, पण त्यासाठी तुला खूप मजबूत बनावं लागेल, कारण ते लोक साधे नाहीत. त्या दिवशी दोघींनी मिळून सगळं काही प्लॅन केलं. पुरावे गोळा करायचे, मेसेजेस, कॉल रेकॉर्डिंग्स सेव्ह करायच्या आणि योग्य वेळी पोलिसांकडे जायचं. दुर्वा आता रोज साहिलसोबत बोलताना त्याच्या प्रत्येक शब्दांकडे लक्ष देत होती. त्याच्या बोलण्यातले बदल, त्याचे प्रश्न, त्याचे दडपण सगळं ती शांतपणे रेकॉर्ड करत होती. साहिलला अजूनही वाटत होतं की दुर्वा त्याच्या पूर्णपणे नियंत्रणात आहे, पण त्याला कल्पनाही नव्हती की आता खेळ उलटा फिरत होता. एक दिवस साहिलनं दुर्वाला पुन्हा एका ठिकाणी बोलवलं. आज एक खास व्यक्ती भेटणार आहे तुला, तो हसतच म्हणाला. दुर्वाच्या अंगावर काटा आला, पण तरीही ती गेली. त्या ठिकाणी पोहोचल्यावर तिने पाहिलं तीच काही नवीन मुलं मुली, घाबरलेल्या चेहऱ्यानं बसलेल्या आणि काही अनोळखी लोक. ते सगळं पाहून दुर्वाच्या मनातला राग उफाळून आला. बस, आता पुरे झालं, ती मनातच म्हणाली. आणि त्याच क्षणी बाहेरून पोलिसांची गाडी आली. सायरेन वाजू लागले. सगळीकडे गोंधळ उडाला. साहिल घाबरून दुर्वाकडे पाहू लागला. हे काय आहे? तो ओरडला. दुर्वा शांतपणे त्याच्याकडे पाहतच त्याला म्हणाली, हीच खरी मी आहे, दुर्वा, जी आता जागी झाली आहे. पोलीस आत आले, सगळ्यांना ताब्यात घेतलं. त्या दिवशी पहिल्यांदाच दुर्वाने मोकळा श्वास घेतला. पण ही गोष्ट इथेच संपली नाही. पोलीस चौकशीत एकामागून एक गोष्टी बाहेर येऊ लागल्या. अनेक मुलींना अशाच पद्धतीने तिथे फसवलं गेलं होतं. प्रेमाच्या नावाखाली त्यांचा विश्वास जिंकला गेला आणि मग हळूहळू त्यांच्यावर दबाव आणला गेला. हे फक्त एक नातं नव्हतं, हा एक सापळा होता त्या लोकांचा. दुर्वाने सगळं धैर्य एकवटलं आणि कोर्टात उभी राहिली. तिनं प्रत्येक गोष्ट स्पष्ट सांगितली. तिचा आवाज थरथरत होता, पण तिचा निर्धार पक्का होता. साहिल खाली मान घालून तिथे उभा होता. तोच साहिल ज्याच्यावर तिनं कधी जीवापाड प्रेम केलं होतं. आज तो तिच्यासाठी फक्त एक नावच होता, एक भयानक आठवण होती. कारण त्या साहिलसाठी कंपनीतल्या अनेक मुली त्याच्या प्रियसी होत्या. साहिलसोबत त्याचे सहकारीसुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले. एवढेच नाही तर जी कोणी त्या कंपनीची HR होती
तिच्याकडे कंप्लेंट केली जायची, पण ती दुर्लक्ष करायची. तिलासुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांना कामावरून निलंबित करून टाकलं. पूर्ण सत्य बाहेर आलं आणि आरोपींना शिक्षा झाली. दुर्वा पुन्हा आपल्या आयुष्यात पुढे जात आहे. तेच नाशिक, तीच IT कंपनी, पण आता ती वेगळी दुर्वा होती. जास्त मजबूत, जास्त जागरूक आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःवर प्रेम करणारी एक मराठी मुलगी, जी आता कुणाच्याच जाळ्यात अडकणार नव्हती. आपल्यासारख्याच इतर मुलींनाही ती मोलाचा संदेश देत होती. आपण कशा प्रकारे अडकलो सांगत होती. मुलींना जागरूक करत होती आणि या सगळ्यात तिला तिच्या घरच्यांनीही सपोर्ट केला, तिची साथ दिली आणि म्हणूनच ती आपला आवाज उठवू शकली आणि तिच्यासारख्याच इतर मुलींना ती या गोष्टींपासून वाचवू शकली. मित्र आणि मैत्रिणींनो, कधीकधी आयुष्यात काही लोक खूप खास वाटतात. ते आपल्याला समजतात, आपल्यावर प्रेम करतात असंच आपल्याला वाटतं, पण प्रत्येक गोड बोलणं प्रेम नसतं. कधीकधी ते सगळं एक सापळा असतो आपल्याला फसवण्याचा. विश्वास ठेवा, पण अंधविश्वास करू नका. तुमचं आयुष्य, तुमचे निर्णय हे कोणाच्याही हातात अजिबात देऊ नका, कारण एक चुकीचा विश्वास पूर्ण आयुष्यच बदलू शकतो. इतकं सहज कुणाच्या प्रेमात अजिबात पडू नका. झाशीची राणी बना, संस्कृती जपा. जो तुम्हाला बदलायला सांगत असेल त्याला तिथेच उत्तर द्यायला शिका. स्वतःच्या मर्जीनं राहा. तुम्हाला जे आवडतं ते करा, पण अशा लोकांना बळी पडू नका. आपल्या आईवडिलांना सगळं काही शेअर करत जा, कारण तेच आपल्याला या गोष्टींपासून वाचवू शकतात. बाकी नाशिकमधील IT कंपनीत जे काही घडलंय त्याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. आपल्या या मुली कशा प्रकारे या लोकांना भुलतात, अशी काय चूक करून बसतात, हे लोक कसे आपल्या निरागस मुलींना फसवतात, तुमचं काय मत आहे खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा.